श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना समजला जातो। अनेक सण समारंभ आणि व्रतवैकल्य या महिन्यामध्ये केली जातात, त्याच्यामुळे याला सणांचा राजा असंही म्हटलं जातं। सासवड ही देवतांची संतांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते। इथे 5 पांडव वनवासात असताना इथे पाण्याचं दुर्भिक्ष ज्यावेळी जाणवत होतं, त्यावेळी कृष्णाने त्यांना सांगितलं भीमाला की ब्रह्मदेव जिथे ध्यानधारणा करत बसले त्याच्या कमंडलू मधलं पाणी आण, जेणेकरून त्याच्यातून एखादी नदी तयार होईल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल। करा म्हणजे कमंडलू जे योगी आणि संन्यासी लोक सोबत ठेवतात, तर त्यातल्या पाण्याने तयार झाली म्हणून या नदीला करा नदी असं म्हटलं जातं। ज्याला मॉर्टाईज आणि टेनॉन टेक्निक म्हटलं जातं। मॉर्टाईज म्हणजे एक छिद्र असतं की ज्याच्यामध्ये दगडाचा किंवा लाकडाचा तुकडा जो बसवला जातो त्याला टेनॉन म्हटलं जातं। तरी एक बांधकाम स्थिर ठेवण्याची एक बांधकाम पद्धती आहे। अलीकडच्या काळात पण बरंच बांधकाम झालं असल्यामुळं हे संगमेश्वर मंदिर म्हणजे जुन्या आणि नवीन काळातल्या बांधकाम शैलीचं एक उत्तम मिश्रण आहे। मंदिराच्या आवारात असणाऱ्या तुळशी वृंदावनाची अतिशय कल्पक रचना आपण या ठिकाणी पाहू शकतो। याच्या गळ्यातील माळा, घंटा याचं नक्षीकाम अतिशय सुंदररीत्या इथं दाखवलं आहे। तर 2 नागदेवतांचंही कोरीव काम इथे दिसतं। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र महिना समजला जातो। अनेक सण समारंभ आणि व्रतवैकल्य या महिन्यामध्ये केली जातात, त्याच्यामुळे याला सणांचा राजा असंही म्हटलं जातं। हा श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये शंकराची आराधना केली जाते, पूजा अर्चा केली जाते। त्यामुळे अनेक मंदिरांमध्ये श्रावण महिन्यामध्ये सोमवारी आणि इतर दिवशीही खूप लगबग आपल्याला पाहायला मिळते। आपल्या महाराष्ट्राला आधीच प्राचीन शिवमंदिरांची परंपरा लाभलेली आहे। असंच एक प्राचीन शिवमंदिर सासवड या ठिकाणी आहे, संगमेश्वर महादेव। त्याच्याच दर्शनाला आज आपण आलो आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा। चला तर घेऊया दर्शन संगमेश्वर महादेवाचं। सासवड ही देवतांची संतांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते। इथे 5 पांडव वनवासात असताना इथे पाण्याचं दुर्भिक्ष ज्यावेळी जाणवत होतं, त्यावेळी कृष्णाने त्यांना सांगितलं भीमाला की ब्रह्मदेव जिथे ध्यानधारणा करत बसले त्याच्या कमंडलू मधलं पाणी आण, जेणेकरून त्याच्यातून एखादी नदी तयार होईल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल। भीम तिथे गेल्यानंतर ब्रह्मदेव ध्यानधारणेत असल्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे भीमाने त्यांच्या डोक्यावर थंड पाणी ओतलं। त्यामुळे क्रोधित झालेले ब्रह्मदेव भीमाच्या पाठीमागे लागले। त्यांना शांत करण्यासाठी आणि शंकराला प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी या परिसरात बरीच मंदिरं बांधली। त्यातलंच हे एक शिवमंदिर म्हणजे संगमेश्वर। संगमेश्वर मंदिरामध्ये आपल्याला 2 नंदी आढळतात। पहिला नंदी हा प्रवेशद्वाराच्या बाहेरच आहे। काळाच्या ओघामध्ये तो जरी तुटलेल्या अवस्थेत असला तरी या मंदिराचं प्राचीनत्व तो आपल्याला दाखवून देतो। दुसरा जो नंदी आहे साधारण 5 फूट उंची असलेला हा नंदी आहे, हा अतिशय भव्य आहे। याच्या गळ्यातील माळा, घंटा याचं नक्षीकाम अतिशय सुंदररीत्या इथं दाखवलं आहे। तर 2 नागदेवतांचंही कोरीव काम इथे दिसतं। त्याच्या अंगावरची झूल असेल, या घंटा असतील, हे अतिशय बारकाव्याने शिल्पकारांनी कोरलेलं आहे।
गर्भगृहाच्या बाहेर जाड भिंतींमध्ये खोदलेल्या कोनाड्यांमध्ये भगवान गणेश, हनुमान आणि इतर संरक्षक देवतांच्या मूर्ती आहेत. येथील शांत वातावरण, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देऊन जाते. कऱ्हा आणि चांबळी या दोन नद्यांच्या संगमावरती वसलेलं आहे, म्हणून याला नाव पडलंय संगमेश्वर. तर कऱ्हा नाव अशामुळे पडलं की जे ब्रह्मदेवाचं कमंडलू भीमाने आणलं आणि त्याच्यातून त्या पाण्याने ही नदी तयार झाली. तर कऱ्हा म्हणजे कमंडलू, जे योगी आणि संन्यासी लोक सोबत ठेवतात, तर त्यातल्या पाण्याने तयार झाली, म्हणून या नदीला कऱ्हा नदी असं म्हटलं जातं. तर या चांबळी आणि कऱ्हा नदीच्या संगमावरती असलेलं हे आहे संगमेश्वर मंदिर. साधारण 10व्या ते 13व्या शतकामधील असलेलं हे संगमेश्वर मंदिर हे यादवकालीन बांधकाम आहे. तर भूमिज शैलीतील हे मंदिर आहे. म्हणजे मुख्यत्वे काळा दगड आणि चुन्याचा वापर यामध्ये केला जातो, ज्याला मॉर्टाईज आणि टेनॉन टेक्निक म्हटलं जातं. मॉर्टाईज म्हणजे एक छिद्र असतं की ज्याच्यामध्ये दगडाचा किंवा लाकडाचा तुकडा जो बसवला जातो त्याला टेनॉन म्हटलं जातं. तर ही एक बांधकाम स्थिर ठेवण्याची एक बांधकाम पद्धती आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली बरीच भूमिज शैलीतली मंदिरं बांधलेली आपल्याला आढळून येतात. तर इथे अलीकडच्या काळात पण बरंच बांधकाम झालं असल्यामुळं हे संगमेश्वर मंदिर म्हणजे जुन्या आणि नवीन काळातल्या बांधकाम शैलीचं एक उत्तम मिश्रण आहे असं आपण म्हणू शकतो. याचं जे शिखर आहे याच्यावरती अनेक देवतांची शिल्प एका स्तरावर एका स्तर असं ठेवून तिथे कोरण्यात आलेली आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या तुळशी वृंदावनाची अतिशय कल्पक रचना आपण या ठिकाणी पाहू शकतो. याला खाली मजबूत असा पाया बनवलेला आहे, तर मध्यभागी शिवपिंड आहे. म्हणजे तुळशीमध्ये टाकलेलं जे पाणी आहे ते या शिवपिंडीवरती पडतं आणि त्याच्याच योगाने शक्तिपीठावरही त्याचा अभिषेक होतो.
जरी हे सासवड छोटं शहर असलं तरी कऱ्हा आणि चांबली नदीच्या संगमावरती असलेलं हे संगमेश्वर मंदिर, ज्यामुळे त्याला याचा संगमाचा स्वामी असंही म्हटलं जातं, तर हे मंदिर अशा ठिकाणी आहे की निसर्ग, हिरवळ आणि संत वाहणारी नदी. या नदीचं विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे या लोकांना आध्यात्मिक महत्व खूप आहे. इथल्या पाण्याला औषधी गुणधर्म आहे असं म्हटलं जातं. या डुबकी मारणाऱ्यांचे बरेचसे आजार त्यामुळे बरे होतात अशी इथल्या भाविकांची भावना आहे. महाशिवरात्री आणि नंतर श्रावण महिन्यामध्ये इथे उत्साह शिगेला पोहोचतो. आपल्या दैनंदिन जीवनामधील गोंधळामुळे, रुटीनमुळे आपण थकून गेलो असो तर हा संगमेश्वर मंदिर हा एक उत्तम पर्याय आपल्यासाठी ठरू शकतो, यात काही शंका नाही. श्रावणाचा हा पवित्र महिना महादेवाला समर्पित असून या काळात महादेवाच्या मंदिरात गेल्याने अपार पुण्य मिळते. तसेच आध्यात्मिक अनुभवानेही आश्वस्त झाल्यासारखे वाटते. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत जी त्यांच्या धार्मिक महत्त्व आणि स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहेत. या श्रावण महिन्यात आणखी काही शिवमंदिरांना भेट देऊया. तोपर्यंत जय शिवराय.